नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा, जिल्हाधिकारी स्वामी यांचा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत यंत्रणांना निर्देश। तर आईच्या मृत्यूनंतर 5 वर्षांची गतिमंद मुलीचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने वडिलांकडून अमानुष छळ, संभाजीनगरच्या पोलिसांच्या मदतीने तिला बालसुधारगृहात हलवलं। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिका, नगरपालिका, तालुका ते गाव पातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या 1 जून पर्यंत पूर्ण करावीत। संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले आहेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली। जिल्हा नियोजन सभागृहामध्ये ही बैठक पार पडली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, आपत्ती निवारण कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेरोळकर, अपर आयुक्त मनपा रणजित पाटील, डेप्युटी ब्रिगेडियर कमांडर ऋषिकेश सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख या बैठकीस उपस्थित होते। बैठकीत माहिती देण्यात आली आहे की जिल्ह्यात गोदावरी नदी काठावरती निळ्या रेषेखाली येणारी पैठण तालुक्यामध्ये 18 तर वैजापूर तालुक्यात 17 व गंगापूर तालुक्यात 8 अशी एकूण 43 गावे आहेत। पैठण तालुक्यामध्ये पैठण शहर, कावसान, दादेगाव, जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव व वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बापतारा, लाखगंगा, नांदुरढोक, बाभुळगाव, बाजारठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो। तर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 16, पैठण तालुक्यात 15, फुलंब्री तालुक्यात 7, वैजापूर तालुक्यात 31, गंगापूर तालुक्यात 26, खुलताबाद तालुक्यात 6, सिल्लोड तालुक्यात 10, कन्नड तालुक्यात 48 तर सोयगाव तालुक्यात 6 अशी एकूण 165 गावे ही पूरप्रवण आहेत। जिल्ह्यात कायगाव तालुका गंगापूर येथे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता व पैठणेतून शेगावकडे जाणारा रस्ता असे गोदावरी नदीवरील पूल पुराने बाधित होतात। आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यात मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे 5 बोटी, 195 लाईफ जॅकेट, 160 लाईफ बॉय, 215 बचाव साहित्य किट, 815 फोल्डिंगचे स्ट्रेचर, 815 बॉडी कव्हर बॅग्स, 132 सेफ्टी हेल्मेट्स, 10 रेस्क्यू क्राफ्ट्स, आपत्कालीन प्रकाश योजनेचे 17 संच, 276 गमबूट जोडे, तात्पुरते उभारावयाचे 20 तंबू, 5 दुर्बिणी असं साहित्य असून जिल्ह्यात 79 ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पावसाळ्याच्या आधी आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावयाची असतात। त्यात शहरांमध्ये नाल्यांची सफाई कामे, विद्युत जोडणा व संयंत्रांची देखभाल, पूर नियंत्रणासाठी करावयाची कामे दिनांक 1 जूनच्या आत पूर्ण करावी। पुराचा धोका संभावणारी गावे किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणाऱ्या गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, 7 रोगांची औषधे, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इत्यादींची व्यवस्था करून ठेवावी। तसेच जिल्ह्यातील पुलांचं, धरणांच्या बांधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी। पैठणकडे जाणारा रस्ता व त्या रस्त्याच्या लगत होणाऱ्या पाईपलाईनचं काम करताना सुरक्षा उपाययोजनांबाबत खबरदारी घेण्यात यावी। तसेच जिल्ह्याची सर्व विभागांशी संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी। दिनांक 1 जूनपर्यंत प्रत्येकी 24/7 नियंत्रण कक्ष तयार करून कार्यान्वित करावा। सर्व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। तसेच जिल्ह्यातील नागरिकांनीही आपापल्या घरांच्या डागडुजीची दुरुस्तीची किरकोळ कामे पावसाळ्याच्या अनुषंगाने करून घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलंय।
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी माहितीचं सादरीकरण केलं, तर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी या बैठकीमध्ये सर्वांचं आभार मानलं। आईच्या मृत्यूनंतर 5 वर्षांची गतिमंद मुलीचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने वडिलांकडून अमानुष छळ करण्यात आला असल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात नुकतीच समोर आली आहे। शेवटी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांच्या मदतीने तिला बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलाय। बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे। आईच्या मृत्यूनंतर 5 वर्षांची गतिमंद मुलीचा वडिलांकडून अमानुष छळ करण्यात आला। या व्यसनी बापाने पोटच्या लेकीला जनावराच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबून ठेवलं होतं। तिला अक्षरशः केळी आणि टरबूजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणे मृत्यूच्या वेदना दिल्या। मात्र एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला। व्यसनी वडिलांना मुलगी डोईजड झाली होती, त्यामुळे मुलीचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले। शेवटी छत्रपती संभाजीनगरच्या एका महिलेने मुलीला दत्तक घेतला। त्यानंतर संभाजीनगरामधील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडण्यात आलं। खालिद यांनी तिच्यावरती उपचार केले, मात्र आश्रमात सर्व मुलेच असल्याने अखेर तिला पोलिसांच्या मदतीने बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय। कुछ महीने पहले एक लेडी है हिना पैटर्न की, उसने फ़ोन किया था कि भाई आपके जो है हॉस्टल में एक बच्ची को शरीक करना है। तो मैं उसको कहा कि हमारे पास लड़कियां नहीं रखते, हम सिर्फ बच्चे रखते हैं, वो एजुकेशन वाले बच्चे रखते हैं, जो बच्चे पढ़ते हैं लिखते हैं उनके लिए रखते हैं। लेकिन वो फिर भी वो आ गई वहाँ पर ज़बरदस्ती आकर उसने जो है एक बच्ची को हमारे हवाले किया। वो बच्ची उस वक्त जब आई थी उसके जख्म नाक पर इधर उधर बहुत मार दे, और जब मैंने उसकी कहानी सुनी तो मेरी आंखों में आंसू आ गए। वही मतलब इंसानों में ऐसा दरिंदों के जैसा सलूक उसके साथ में हुआ था, बिल्कुल जानवरों की तरह उसको ट्रीट किया गया था। तो फिर मैंने उसको अपने पास रखा, उसका अपने इलाज करवाए, उसका हमने ट्रीटमेंट किया, कई दवाखानों में दिखाया। उसके बाद जो है तो हमने एक हुसनपुरा में एक मतिमंद छाड़ा है, तो हमारी दिव्य मराठी में पत्रकार है हमारी मेरी भतीजी वसीना शेख, उसके थ्रू हमने वहाँ उसको शरीक करे वहाँ पे। लेकिन वो कई चीज़ें चलती रही, लेकिन अब बच्ची चूँकि बड़ी हो रही है और हम उसकी जो है तो अब उसको हमारे पास रखना मुनासिब नहीं था उसकी सेफ्टी और सिक्योरिटी के लिए। तो हमने दामिनी पतक की निर्मला मैडम से और कांचन मिर्दम मैडम से कांटेक्ट किया कि भाई ये बच्ची है, इसका पुनर्वासन के लिए करना क्या कर सकते हैं। तो उन्होंने जो है तो फिर सारी प्रोसेस हुआ उसका, और फिर हमने जो है तो चाइल्ड वेलफेयर जो कमेटी है जिसकी अध्यक्ष जो है तो शेरखानी मैडम है, तो शेरखानी मैडम के पास हमने पूरा रखे मैटर, और फिर उसके बाद में शेरखानी मैडम से बाय लीगल प्रोसीजर गवर्नमेंट का जो अनाथ आश्रम है हमने उसके बच्चे को वहाँ पुनर्वसन के लिए दे दिया। ती घटना नेमकी कशी घडली, काय मुलीने काही सांगितलं का किंवा तुम्हाला काय काय माहिती मिळाली? नहीं, बच्ची तो बोल नहीं सकती। बच्ची जब हमारे पास आई थी तो एकदम वो लेडी टार्जन थी, वो मतलब कि एक जानवर की से ज़्यादा डेंजर थी वो। खुद मेरा पोता जो छोटा है उसका दांत मार के दांत तोड़ दी थी। हमारे पास जो बच्चे थे वो बच्चे डरते थे उस पर जाने के लिए, मतलब जिस पे जाती तो हमला करते थे, मतलब जानवर की तरह थी। लेकिन हमने आहिस्ता आहिस्ता उसको लगा, अब अभी बोलना शुरू किया उसने, अब कुछ बोलने लगी है। अब उसके अंदर वो शैतानपन था वो ख़त्म हो गया, वो इंसानों की तरह बिहेव करती है। यानी उसके अंदर हमने तकरीबन 30-40% हमने उसके अंदर डेवलपमेंट हुआ, उसका काफ़ी उसके अंदर चेंजेस आ गए उसके। पहले जैसी वो शैतान नहीं रही, अब वो इंसानों की तरह हो गई। लेकिन अभी भी उसके अंदर कुछ बोलने की कोशिश करती है, अभी समझदारी की बात करती है, उठती बैठती है, मतलब अब पहले ऐसा बहुत कुछ रहा। अब इसमें 2-3 चीज़ों का सेंस नहीं है। एक तो संडास का उसको सेंस नहीं है, और खाना कितना खाना चाहिए उसको अगर आप सामने खाना रख देंगे तो खाती रहेगी, पानी दूध आप पीती रहेगी। 2-3 चीज़ें उसको सेंस, बाकी सारी चीज़ें उसमें सेंस में है उसके। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त टीव्ही सेंटर चौकामध्ये अभिवादन कार्यक्रम आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालाय आणि उत्साहात पार पडलाय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर चौक येथे एक भव्य व प्रेरणादायी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, बुद्धिमत्ता, शौर्य व धर्मनिष्ठेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि संघर्षशील नेतृत्वाचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या जीवनकार्यावरती भाषणे दिली. आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ स्वराज्याचं रक्षण करणारे योद्धा नव्हेत, तर ते एक विचारवंत, रणनीतिकार आणि धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारं एक आदर्श नेतृत्व होतं. आजच्या तरुणांनी त्यांचं जीवन आणि विचार अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ईडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ईडीएन न्यूज. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात? गरमी सहन होत नाही? आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार.
मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका ह्या गावागावात शासनाच्या सेवेच्या दूत आहेत. महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग अशा विविध विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे, विषय तज्ञ डॉक्टर रमाकांत बेंबडे, जिल्हा माता बालक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे, बालरोग तज्ञ डॉक्टर सोनखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात लहान मुलांमधील विविध आजार, कुपोषण कार्यक्रम, संदर्भ सेवा, जन्मजात व्यंगांवरती तातडीने करावयाच्या उपाययोजना व उपचार याविषयी तज्ञ डॉक्टर्सने मार्गदर्शन केलं. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की जन्मतः व्यंगामुळे बालकांचं विद्रुपीकरण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरती त्याचा परिणाम होतो. मात्र वेळीच उपचार केले तर त्यांच्या आयुष्यात त्याचं हास्य, आत्मविश्वास त्यास परत मिळवून देता येतो. अशा वर्कर्सने अंगणवाडी सेविकांनी आपापल्या भागात असलेली बालके शोधून त्यांच्या पालकांना इकडे संदर्भित करावं व त्यांच्यावरती मोफत उपचार करून घ्यावे. हे पुण्याचं काम आहे. प्रास्ताविक डॉक्टर अभय धानोरकर यांनी केला. डॉक्टर बेंबडे यांनी विषयनिहाय मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास जिल्ह्याभरातील आशा सेविका उपस्थित होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागातील प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची ताराबाई शिंदे स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागातील प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची ताराबाई शिंदे स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती केली. डॉक्टर पुष्पा गायकवाड या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागास 28 वर्षापासून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थी एम.फिल पदवी व 6 विद्यार्थी PhD संपादन केली आहे. या विद्यापीठाच्या विशाखा समितीच्या पीठासन अधिकारी असून इतिहास विभागाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी इतिहास विभागाच्या 2 वेळा विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या संचालक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं आहे. या निवडीबद्दल विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी वर्ग, संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
बुद्ध जयंती महोत्सव मंडळ पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस कुटुंबियांच्या वतीने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुद्ध जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। बुद्ध जयंती महोत्सव मंडळ पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस कुटुंबियांच्या वतीने पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बुद्ध जयंती महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। या बुद्ध जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची उपस्थिती होती। त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावरती विचार मांडले। बुद्धांचे विचार हे जगाला तारणारे आहेत असं विचार मांडून त्यांनी उपस्थितांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमाच्या वेळी आयुष्यमान संपत शिंदे पोलीस आयुक्त शहर विभाग, प्रल्हाद राठोड राखीव पोलीस निरीक्षक, सुनील पानपाटील आणि सेवानिवृत्त दौलत मोरे हे उपस्थित होते। क्रांती चौक येथून भिक्खू संघाची मुख्य रॅली हे पोलीस आयुक्तालय पोलीस मुख्यालय या ठिकाणी येऊन मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमामध्ये बुद्धलेणी येथील भंतेजी नागसेन भोवती व भिक्खू संघ उपस्थित होता। भिक्खू संघाने त्रिशरण पंचशील व बुद्ध पूजा पठण केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते भिक्खू संघाला चिवरदान, खीरदान आणि अन्नदान करण्यात आलं। मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमेश भालेराव यांनी प्रथम नमो गौतमा हे गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली। मुख्य कार्यक्रम सुरू होण्या अगोदर बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम पोलीस कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमामध्ये PSI संजय बनकर, अरुण वाघ, गोकुल जाधव, आशा गायकवाड, शिल्पा राहुल गडकरी, मंजुषा बहिरव भालेराव यांनी कार्यक्रम सादर केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश भालेराव, भास्कर नरवडे, मच्छिंद्र जाधव, PSI राजू घाटे तसेच गजानन हिवाळे, राजेश बनकर, अमोल सुखदाने, गौतम वाकळे, देशराज मोरे, उषा घाटे, राजेश भोटकर, त्रिशला निकाळजे, अनिता शिंदे, श्रुती नांदेडकर, सेवानिवृत्त DD काडपणे, पंढरीनाथ भालेराव, अशोक वाहुळ, सिद्धार्थ शिंदे आदींसह आजी माजी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश भालेराव यांनी केलं। वैशाख पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, कारण की गौतम बुद्धांचा जन्म, त्याचबरोबर त्यांना ज्ञानप्राप्ती, केवळ ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण हे बुद्ध जयंतीच्या दिवशी झालं। आणि जगामध्ये फार असे थोडके व्यक्तिमत्व आहेत। मग गेल्या 10 वर्षाचा जो इतिहास आहे जगाचा, ऑक्सफर्ड विद्यापीठाने ज्याच्यामध्ये जे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ज्यांचा परिणाम हा समाज मनावरती झालेला आहे, यांची लिस्ट यादी तयार केलेली आहे। त्याच्यात 1 नंबरला गौतम बुद्धांचं नाव आहे। थोर जो माणूस राजा होता, ज्यांनी सर्व राजपाट सोडून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ज्ञानप्राप्ती करून घेतली आणि धर्म, शांती आणि अहिंसेचा संदेश त्यांनी सर्व जगाला दिला। त्यानंतर त्यांनी सारनाथ इथं सर्वप्रथम त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जगात आणि पुढे सम्राट अशोकाच्या मार्फतीने बौद्ध धर्माचा प्रसार संपूर्ण जगात झाला। तुम्हाला माहिती आहे की बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे की जगामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि समाजाला आणि मानवाला दुःखाचा सामना करावा लागतो, परंतु दुःखाचा सामना करत असताना त्याच्यावरती मार्ग पण आपल्याला सापडलेला असतो। त्यांनी अष्टांग मार्ग दिला, चातुर्य, सत्य सांगितलं आणि सर्व मानवाला त्याप्रमाणे आचरणाची संधी दिलेली आहे। आपण समाजामध्ये वावरताना कशा प्रकारे वावरतो आणि आत्मपरीक्षण किती करतो आणि आत्मपरीक्षण करून आपण नेहमी दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो असतो। तुम्हाला माहिती आहे की गौतम बुद्धांनी किती परिश्रम घेतले की स्वतःला बदलण्याकरता, ते शारीरिक कष्ट असतील, मानसिक कष्ट असतील, सगळ्या यातना त्यांनी भोगल्या, परंतु त्यांनी सत्य काय आहे ते जगापुढे आणलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ते प्राप्त होण्याकरता त्यांनी प्रयत्न करावा असं सांगितलं। श्री बुद्धांच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी, दीक्षा दिली भीमाने
साधले सोने लुटुनी मांगल्याचे लोक हर्षले मनी दीक्षांबादिनी भीमाने मंगल दिन तो जनी शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा सदा हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा सदा हो प्रथम नमो गौतमा. बुद्ध जयंतीचं आणि शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा, जिल्हाधिकारी स्वामी यांचं मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत यंत्रणांना निर्देश. तर आईच्या मृत्यूनंतर 5 वर्षांची गतिमंद मुलीचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने वडिलांकडून अमानुष छळ. संभाजीनगरच्या पोलिसांच्या मदतीने तिला बालसुधारगृहात हलवलं. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.